मध्ये आपण पाहतोय मोहन आहे ऑन स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर जनार्दनला आपण पाहू शकाल. पंच स्पीडअप घ्या. मॅचला होईल सुरुवात. खरं तर आजच्या रात्रीतला हा चौथा सामना आपण पाहतोय. 4 ओव्हरचा सामना या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. मॅचला होईल सुरुवात. 4 ओव्हरचा सामना आहे. मोहन ऑन स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्कवर जनार्दनला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या तो देखील करू शकतो, परंतु जास्त उशीर घेत आहे टीम सालवड. स्पीडअप घ्यायचंय लगेच. यावेळेस थोडा उचली घेणारा चेंडू. अगदी बॅटचा आणि चेंडूचा चांगला संपर्क नाहीये. चेंडूला अगदी सन्मान दिलाय. शरीरावर आदळतो खरं तर हा चेंडू. त्याच दरम्यान पहिला चेंडू डॉट आपण पाहता. यावेळेस सुरेख फटका इनफिल्डच्या वरतून. अगदी चेंडू निघून चाललाय. वन बाउन्स. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या हल्ला चढवलाय. खरं तर जनार्दन आहे गोलंदाजी मार्क वरती आपण त्याला पाहतोय. चौकार आलाय. 4 धावांच्या मदतीने चौदारवाडी संघाचे सध्या तरी स्थिती आपण पाहतोय बिनबाद 4. पहिल्या चेंडूचा खेळ मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढला मोहन या फलंदाजाने. यावेळेस देखील अगदी क्लास दाखवत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती मोहनच्या बॅट मधून षटकार. 6 धावा. आणि या 6 धावांच्या मदतीने धावफलक जर का आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 10 या अंकावरती. त्यावेळेस देखील थोडासा खराब चेंडू. वाईड चेंडू. एक अवांतर धाव येईल. 3 चेंडूंचा वाजवी खेळ सध्या तरी मॅडेंटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी सध्या तरी करत होता पहिल्या चेंडू पासून, परंतु थोडस मोहनने देखील आपले इरादे स्पष्ट करत असताना सध्या तरी 11 धावा धावफलकावरती पाहतोय. चौदरवाडी टीम सध्या इन्फॉर्म फलंदाज आपण पाहतोय मोहनला. षटकातील चौथा चेंडू आपण पाहतोय. यावेळेस अगदी क्लास दाखवत असताना लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल येईल. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटकातील खरं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय दशरथ आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय 5व्या चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस चला रिव्ह्यू आणि हा चेंडू चेक केला जाईल.
नो चेंडू असेल. नो प्लस 4 अशा 5 धावा आणि पुढील चेंडू असेल प्री हिटचा. ज्यावेळेस आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव, दुसरी धाव देखील सक्सेसफुल झाले. 2 धावा इथे ऍड केल्या जातील आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती एका षटकाच्या खेळीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतो. षटकातील कदाचित शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 19 धावा यावेळेस वाईड चेंडू. पुन्हा एकदा 20 धावा धावफलकावरती पाहतोय. मॅडेंटरी पॉवर प्लेचं षटक आहे, खूपच महागडं षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. 20 धावा जनार्दनने खर्च केला. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती धावा देखील येऊ शकतात. ऑन स्ट्राईक आहे सध्या तर. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज होईल बाद. त्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक मार्ग असते. गोलंदाजी मार्क वरती आकाशला आपण पाहतोय. डॉट डिलिव्हरी ऑन स्ट्राईक मोहनला आपण पाहतोय. त्यावेळेस देखील चांगल्या चेंडूची फेक होते. अगदी आखूट टप्प्याचा चेंडू होते. शॉर्ट बॉल. ज्यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. इट इज अ नो बॉल.
2 चेंडू 21 धावा. पंच पुढील चेंडू फ्री हिटचा असेल का? एकवीस धावा आहे धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आपण पाहतोय. तिसरा चेंडू थोडासा खराब गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. नो चेंडू आलोय आणि त्याच दरम्यान फ्री हिटचा चेंडू पुढील असेल. यावेळेस मोहनला चेंडू समजत नाहीयेत. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली होती मोहननं. आता सध्या तरी 3 बॉलमध्ये बॅकफूट वरती जात असताना, जसं आपण ड्रीम 11 एखादा प्लेअर घेतो, तो स्टार्टिंगला अगदी जर विचार केला तर रँक मध्ये चांगला पॉइंट्स देतो, परंतु सध्या तरी आपण मोहनला पाहतोय पॉइंट्स आणि स्ट्राईक रेट देखील कमी होत असताना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. यावेळेस देखील चेंडूला अगदी टॅप केलंय. एक सिंगल धाव येईल यावेळेस. एका धावेच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती आपण पाहतो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी आकाशच्या माध्यमातून. अवघ्या 2च धावा खर्च करतोय ओव्हर मध्ये. सध्या तरी कमबॅकिंग गोलंदाजी आपण पाहतोय. 4 ओव्हरचा सामना आहे आणि हा चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी थोडस रक्षणामध्ये फंबल पाहतोय. त्याच दरम्यान एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल एका धावेच्या मदतीने. लेग बाईची धाव आहे. तेवीस धावा धावफलकावरती पाहतो. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतो. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. 4 धावांसाठी या शेवटच्या चेंडूवरती येतोय घणाघाती प्रहार. चौकार. 4 धावा. मध्ये दिलंय. खरं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस आपण पाहतो वाईड चेंडू, एक अवांतर धाव येईल. आणि विचार केला तर 28 धावा धावफलकावरती आपण पाहतो. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्या. हाय स्कोरला बा असेल. 56 धावा आहेत सध्या तरी कवटेवाडी टीमच्या आपण पाहतोय. यावेळेस देखील फलंदाज बाद असेल. बॅट कट. फलंदाज बाद असेल.
35 धावा आहेत धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस बिगिट करायचं तो फटका फसलाय आणि झेल मात्र ड्रॉप झाले त्या ठिकाणी. पहिली धाव कंप्लीट होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी देखील सक्सेसफुल झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. अगदी 2च धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 37 अंकावरती आपण पाहतो. तिसरं षटक मार्ग असतंय. खराब एष्टी रक्षण सध्या तरी जयरामच्या माध्यमातून आपण पाहतोय. चार चेंडू झाले 4. सदोतीस धावा धावफलकावरती. हॅलो यावेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डचा विचार केला तर 38 या धावसंख्येवरती आपण पाहतो. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळेस एकोणचाळीस धावा झाल्या. 3 ओव्हर 39 धावा धावफलकावरती पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आहे सध्या. विनोद आहे खरं तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. शेवटचं षटक त्याच्याकडे प्रमोट केलं जाते. चला लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये स्लो क्रिकेट पंच सामना स्टार्ट करायचा. शेवटचं षटक आहे मार्गस्थ सध्या तरी 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाल्या. पहिला चेंडू चांगला फटका क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचेल. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू 1 बाउन्स चौकार 4 धावा. त्रेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिली ओव्हर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौथं षटक हाताळत असताना वैयक्तिक पहिली ओव्हर विनोद गोलंदाजी मार्कवरती आणि त्याच दरम्यान पहिल्या चेंडूवरती चौकार खेचलाय फलंदाज. प्रसाद आहे खरं तर ऑन स्ट्राईकला आपण त्याची बॅटिंग पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक मार्ग असतंय. यावेळेस लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय.
दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळेस फलंदाज तिसऱ्या धावेसाठी होईल बाद. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जर का आपण पाहिलं तर 45 धावसंख्येवरती आपण पाहतोय. या 4 चेंडूमध्ये खरं तर 12 धावा. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. खरं तर येणारे 4 चेंडू आहेत, 10+ धावा आल्या तर हाय स्कोर होऊ शकतो. यावेळेस वाईड चेंडू, एक अवंतर धाव देखील येईल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक जर का आपण पाहिलं तर जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावरती. यावेळेस डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे. तीन चेंडूंचा खेळ संपुष्ट झालाय. 46 धावा धावफलकावरती आपण पाहतो. यावेळेस विकेट केलाय. अगदी कार्पेट लेवलनी लॉंगर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट झाल्या. एका धावेच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती आपण पाहतो. चांगली गोलंदाजी सध्या तरी कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल विनोद याच्या माध्यमातून. शेवटचं षटक हात चालतोय आणि फक्त धावा खर्च केल्या. 8 धावा. अगदी चांगली गोलंदाजी आहे. शेवटचे काही चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण त्याच दरम्यान आपण पाहतोय. 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक षटकार. शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आला तर 57 धावा होतील आणि हाय स्कोर देखील होईल. 56 धावा आहेत सध्या तरी आपण विचार केला तर कवटेवाडी टीमच्या. यानंतर देखील एक शेवटचा सामना, परंतु हाय स्कोरला बाय असेल त्यामुळे हाय स्कोर जिथपर्यंत घेता येईल जेवढा चांगला हाय स्कोर होईल. एक फेरी वाचते खरं तर टीमची आणि त्याच दरम्यान आपण पाहतो. यावेळेस फलंदाज दुसऱ्या धावेसाठी होईल बाद. एकच धाव येईल. 52 धावा धावफलकावरती. 53 धावसंख्येचं टार्गेट असेल.
हॅलो. चला विनंती करतोय धामणी टीमचा कर्णधार आणि वाशिवली टीमचा कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या दोन्ही कर्णधार. 53 धावसंख्येचं टार्गेट आहे खरं तर मैदानाच्या आतमध्ये. जयराम आहे नॉन स्ट्राईक अँड फलंदाज किशोर आहे. दोन संघादरम्यान बॅटल पाहतोय आपण. 53 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर विचार केला तर प्रसाद आहे गोलंदाजी मार्कवरती. 53 धावा जमवायचे. 24 चेंडू येणार आहे. चला पंच स्पीडअप घ्या, वेल देऊ नका विनंती करतोय. धाकटी धामणे आणि त्यांच्या विरोधात टीम वाशिवली नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी लगेच या कर्णधार. धामणी टीमचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि अगदी इरादे स्पष्ट करत असताना पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. 4 धावा. त्रेपन्न धावा जमवायच्या आहेत. यावेळेस चांगली गोलंदाजी. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी. प्रसाद गोलंदाजी मार्कवरती. प्रथमतः नाणेफेक जिंकले धामणे टीमने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चार चेंडू 4 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अगदी जगडून ठेवलंय जयराम या फलंदाजाला. प्रसाद याने पहिला चेंडू फुलटॉस होता त्यामुळे त्यावर आला 4 धावा आणि त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव पाहतोय. यावेळेस देखील 5वा चेंडू निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस देखील चांगली चेंडू. यावेळेस पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या 4 धावा. त्या शेवटपर्यंत 4च धावा राहिल्या धावपलकावरती आपण पाहतो. येणारे चेंडू असतील 18. विजयासाठी असतील 49 धावसंख्येची गरज.
गोलंदाजी मार्कवर आपण अनंताला पाहतोय आणि धावफलक पाहिलं तर 4 या अंकावरती स्पीडअप ठेवायचं आहे. गोलंदाजी मार्कवर अनंता, ऑन स्ट्राईक किशोर आहे. यावेळेस सुरेख फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एक सिंगल धावेल, एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. खरं तर अनंता देखील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती यावेळेस बिगिट केलाय, चेंडू थांबणार नाहीये, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. पाच धावा होत्या धावफलकावरती. दुसऱ्या चेंडूवरती आलाय हा षटकार. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले होते, त्यानंतर जयरामच्या बॅट मधून आलाय घणाघाती प्रहार, षटकार, 6 धावा. यावेळेस देखील बिग हिट केलंय, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, संघासाठी 5 धावा तर वाचवतोय. बारा धावा आहेत धावफलकावरती आपण पाहतोय. एक बिग हिट होताच, जर का तो क्षेत्ररक्षक तिथे नसता तर हा चेंडू अगदी सीमा पार होता 6 धावांसाठी. परंतु संघासाठी 5 धावा वाचवल्या चौदरवाडी टीमने. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला किशोरला पाहतोय. यावेळेस बिग हिट करायचा होता, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाहीये, अगदी डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, अगदी एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 13 या अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. षटकातील काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खरं तर चांगली फलंदाजी आहे जयरामकडे देखील आणि त्याच्या बॅट मधून आला एक षटकार. परंतु सध्या तरी चांगली गोलंदाजी करत असताना अनंताला आपण पाहतो. यावेळेस देखील डॉट डिलिव्हरी, षटक दुसरं मात्र इथे संपुष्टात आले. 2 षटकांच्या अंती 13 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि 40 धाव संख्येची गरज आहे. 12 चेंडू 40 म्हणजे 20 ची सरासरी राखावी लागेल 6 चेंडूंमध्ये. उत्तम दोरे आहेत खरं तर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मोठा फटका खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, झेल ड्रॉप झालं परंतु संघासाठी 2 धावा वाचवल्यात. यावेळेस अगदी बॅकअप चांगला मिळालाय आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती स्कोर जाऊन पोहोचेल 15 या अंकावरती. आपण पाहतोय उर्वरित चेंडू असतील 11-38 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 38 ची गरज असेल, होऊ शकतात. 11 चेंडू 38 ची गरज आहे यावेळेस देखील. परंतु खराब चेंडूची फेक झाल्या, एकच वाईडची रेष आहे, त्यामुळे चेंडू जर का बाहेरून गेला तर तो वाईडच दिला जाईल, त्यामुळे सफलचा काही टेन्शनच नसेल. वाईड चेंडू आहे, एका धावेने धावफलक 16 या अंकावरती आपण पाहू शकाल. 11-37 ची गरज आहे. त्यावेळेस दुधारी तलवारीचा वापर, चेंडू पुन्हा एकदा जाईल वाईड.
ओव्हर संपल्यानंतर घ्या. इमर्जन्सी असेल तर पाणी घेऊन जा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वरला आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. 9 चेंडू 36 ची गरज असेल. यावेळेस चांगला फटका आहे, एक सिंगल धाव येईल. यावेळेस थोडीशी मिसफील्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता, डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. यावेळेस तिसऱ्या धावेसाठी फलंदाज झालाय बाद.
34ची गरज असताना यावेळेस आला या आकाशच्या बॅट मधून षटकार. गरज आहे त्यावेळेस षटक मात्र आले. संपुष्टात येणारे 6 चेंडू 28ची गरज असेल. त्यावेळेस लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी एक सिंगल येईल. येणारे चेंडू असतील 5 आणि विजयासाठी असेल 27 धावसंख्येची गरज. आकाश ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅट मधील मागच्या ओव्हर मध्ये एक चौकार आला होता. माफी असावी, एक षटकार आला होता. येणारे 5 चेंडू 27ची गरज आहे. यावेळेस स्लो ओव्हर गतीचा चेंडू डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसरा चेंडू इथे डॉट पाहतोय. 26 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू 27ची गरज असेल. यावेळेस सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू पर्यंत. एक सिंगलच येईल. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. येणारे 3 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असेल. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक असेल सध्या तरी टीम सालबड साठी. यावेळेस थोडासा बाहेर जाणार चेंडू. अगदी पायाचा वेध घेतोय. डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन बॉल 26ची गरज आहे. यावेळेस बॅट चेज आणि खर तर खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतो. विन झाल्या. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाऊन पोहोचलाय. खर तर 4 धावा आल्यात. 1 बॉल 22ची गरज आहे आणि सध्या तरी चौदरवाडी टीमच्या बाजूने हा सामना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी झाली. 4 ओव्हर मध्ये 53 धावसंख्येचं टार्गेट होतं. खरं तर चांगली गोलंदाजी त्यांची देखील झाल्या. 1 चेंडू 22ची गरज आहे. पुढील सामन्यासाठी दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. आपली एंट्री फीस जमा करायची आहे आयोजकांकडे. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. चला धामणी टीम आणि त्यांच्या विरोधात टीम खेळेल वाशिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आयोजकांशी संपर्क साधा.